वर्षभरात मुंबईत जी 300 झाडं पडतात ती काल एकाच दिवसात पडली अशी एक बातमी आली. मिसिंग लिंकवर काहीतरी ते ओपनिंगलाच सगळ्या गोष्टी पडल्यात. आता मिसिंग लिंकसुद्धा बंद आहे, जुना एक्सप्रेस हायवेसुद्धा बंद आहे, रेल्वेचे रुळंसुद्धा उखडून गेले. म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वात महत्त्वाचे जे 2 शहर आहे याचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. आता भाजपच्या सरकारला शिवाय घालून फायदा नाही, कारण की याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस यांची सरकार होती. सो कुठले सरकार नाही, पण एकंदरच मुंबई पुणे इथं जे काही नेहमी पावसाळ्यामध्ये पावसाळी येणार आपल्याला माहीतच नाही, अशा प्रकारे जे काही नियोजन नसतं केलेलं, या जो नियोजनाचा अभाव आहे याचा जो सगळा इतिहास आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत. काही जुने किस्से जाणून घेणार आहोत. नेमकं मिसिंग लिंक ज्यावेळेस प्रोजेक्ट चालू झाला त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण यांनी काय आक्षेप घेतले होते आणि हे जे नेमकं मार्वलस इंजिनिअरिंग आहे जागतिक पातळीचं ते का फेल होतं याच्याबद्दल सुद्धा जर आमच्या पत्रकारांनी अभ्यास केला त्याबद्दल आपण जरा सविस्तर जाणून घेऊया. सुरुवात करूया ऋषिकेशपासून. सोमेश, तू जसं म्हटला की 2 मुख्य शहरांमध्ये दरवर्षी मुंबई आणि पुण्यामध्ये दरवर्षी पाऊस येणारच नाही अशा हिशोबाने नियोजनं सुरू असतात. खास करून मुंबईचं आपण उदाहरण घेऊ. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, भारताची आर्थिक राजधानी आहे. पण गेल्या 60 वर्षापासून मुंबई दरवर्षी मुंबईची तुंबई ही जी एक जनरलाइज हेडलाईन आहे ती दरवर्षी आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळते. दर पावसात पहिल्या 1-2 ते 2 पावसांमध्ये मुंबई अक्षरशः स्टॉप होऊन जाते. लोकल सेवा बंद पडते, रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप होतं. दरवर्षी कोणतरी मॅनहोलमध्ये पडतं, कुठंतरी झाडं पडतात, कुठंतरी काय होतं. ही अवस्था कुठल्या एका सरकारला दोष देण्याची नाही आहे. तर आत्तापर्यंतचे जे प्रशासन असेल, ज्या पक्षांनी सत्ता उपभोगली त्या पक्षांचा हा दोष आहे. म्हणजे मुंबई शहरावरती मागच्या अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. त्याच्या आधी महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती, त्यानंतर शिवसेनेची आली. राज्यामध्ये अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचं सरकार आहे. एकंदरीत ही सगळ्यांची कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण ह्याला दोष द्यायला हवा, ना की कुठल्या सरकारला. म्हणजे भाजप सरकारला नाही, राष्ट्रवादी काँग्रेसला नाही, कलेक्टिव्ह फेल्युअर म्हणावं लागेल हे. दरवर्षी मुंबईमध्ये हिंदमाता असेल, कुर्ला असेल, अंधेरी सबवे असेल, दादर असेल, इथला सगळा जो सखल भाग आहे तो पाण्याखाली जातो. अनेकदा लोकल सेवा बंद पडते. तर हे होण्याची काही मुख्य कारणं आहेत, ते आपण समजून घेऊया. जर गेल्या 60 वर्षाचं पूर्वीचं आपण जे चित्र बघितलं, म्हणजे ब्रिटिशांच्या काळात एक जी व्यवस्था उभारण्यात आली होती ड्रेनेज सिस्टीम, ती ड्रेनेज सिस्टीम अशा हिशोबाने उभारण्यात आली होती की दर तासाला 25 मिलीमीटर पाणी शोषून घेईल एवढ्या क्षमतेची ती ड्रेनेज सिस्टीम होती. पण मागच्या 60-70 वर्षाच्या काळात किंवा त्याच्या आधी नंतरच्या ह्याच्यात एकाही सरकारला ती ड्रेनेज सिस्टीम बदलून त्याची क्षमता वाढवावी किंवा इतर पर्यायी व्यवस्था उभी करावी याबाबत हालचाली झाल्या नाहीत. आदित्य ठाकरे यांनी मध्यंतरी पंपिंग स्टेशनचा जो मुद्दा काढला होता किंवा 50 मिलीमीटर ड्रेनेज सिस्टीम करण्याची जी व्यवस्था, बिमस्टोवेड प्रकल्प म्हणतात त्याला, तो प्रकल्प उभारायला सुरुवात केली असं सांगितलं होतं मुंबई महापालिकेने. पण अजूनही 1985 नंतरचा तो प्रकल्प आहे, पण अजूनही जवळपास 40-45 वर्ष होतील पण तो प्रकल्प पूर्ण झालेला नाहीये. त्यावेळेस ठाकरेंची सत्ता होती. मी तेच सांगतोय, हे असं कोणाला दोष देण्याचं नाहीये, हे कलेक्टर फेल्युअर आहे. दरवर्षी नाले सफाईसाठी आपण बघतो हजारो कोटीची टेंडर्स निघतात, पण पहिल्या आठवड्याच्या पावसातच पूर्ण मुंबईचा कचरा, पूर्ण मुंबईचं पाणी सगळं रस्त्यावरती येतं, रस्ता जाम होतो, रेल्वे बंद पडते. या सगळ्यामध्ये मुंबईच्या महापौर आपण बघितलं, ऋतू तावडे परवा दिवशी बघितलं आपण, तर ते मरीन ड्राईव्हवर बसलेल्या लोकांना हटकत होत्या किंवा जे त्यांच्या समोर मॅनहोलमध्ये जो माणूस पडला त्याच्याच ते चौकशी लावत होत्या. हे एकूण हे अशा सगळ्या ज्या गोष्टींमध्ये आहेत त्या महापौर बिझी असल्याचं दिसत होतं आपल्याला. आणि पुण्यामध्ये सुद्धा काही वेगळे हाल नाही आहेत. वेगवेगळ्या जागी पुण्यामध्ये सुद्धा झाडं पडलेले आहेत, रस्ते बंद आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेल्वे रूळ उखडून गेला आहे. हा जो मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आहे याला यशवंतराव चव्हाणांचं नाव आहे आणि हा सुरू होण्यामागं सुद्धा इतिहास आहे. ऋषिकेश, तू तो इतिहास वाचलाय, काय सांगशील? हा नेमका मार्ग सुरू कसा झाला होता महाराष्ट्रात?
सध्या आपण जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पाहतो तर त्याला बहुतांश प्रमाणात आपण श्रेय देऊ शकतो ते माजी मुख्यमंत्री AR अंतुलेंना. आता अंतुलेंची निर्णय घेण्याची क्षमता अशी होती की त्यांना जे वाटलं ते फटक्यात करायचे, कुणाचाही विचार करायचे नाही. तर या संदर्भातला एक किस्सा असा आहे त्यांच्या बाबतीतला की ज्या वेळेला ते मुख्यमंत्री होते ना, तर त्यावेळेला त्यांचे एक मंत्री होते जयवंत टिळक नावाचे. तर एकदा मंत्रिमंडळाची बैठक होती आणि त्या बैठकीला येण्यासाठी ते जयवंत टिळक एकदा पुण्यातनं निघाले होते. तर त्यांना ती बोर घाटात तिथे ट्रॅफिक लागली. तिथे नॉर्मली त्या काळात 80च्या दशकात एक 4 ते 5 6 ते 7 तास ट्रॅफिक हे नॉर्मल असायचं आणि त्या ट्रॅफिकमध्ये हे मंत्री अडकले आणि मंत्रिमंडळात त्या दिवशी महत्त्वाची बैठक असल्यामुळे अंतुलेंनी विचारलं की आपले मंत्री कुठे आहेत, जयवंतराव टिळक कुठे आहेत. तर त्यांना असं समजलं की ते घाटात अडकले आहेत ट्रॅफिकमध्ये आणि त्यानंतर जयवंतराव टिळक कसे तरी पार करत करत मुंबईपर्यंत आले आणि त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी होते त्यांना सगळ्यांना झापलं, यावर बोलले, त्या मुद्द्यावर चर्चा केली. यानंतर अंतुलेंनी बैठकीमध्ये तो निर्णय घेतला होता की बोरघाट किंवा जो खंडाळ्याचा परिसर असेल आसपासचा तर तो घाट फोडायचा आणि तिथे रस्ता रुंदीकरण करायचं, तो मोठा करायचा आणि त्यानंतर ते काम केलं गेलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे ज्यांची सत्ता आली, जेही नेते झाले तर त्यांनी आपापल्या पद्धतीने जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तर त्याचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हे काम असं नाही होणार आहे, तर याला एक लाँग टर्म पद्धतीने ते काम करावं लागणार आहे. आणि हा किस्सा आठवण्याचं कारण आज एवढंच आहे की आज जी आपण दुर्घटना पाहिली आहे तर ही दुर्दैवी आहे आणि ही होऊ नये यासाठी सरकारने म्हणजे त्यावर त्या टाईपचं काम केलं गेलं पाहिजे. जर हे 2 इतके मोठे शहरं जोडले जात आहेत तर तो रस्ताही त्या क्वालिटीचा पाहिजे आणि तिथे सगळ्या सोयीसुविधाही त्या दर्जाच्याच असल्या पाहिजेत. असं एक जंगली महाराज रस्त्याबद्दल सांगितलं जातं पुण्यातल्या की इथं एवढी वर्ष आली, 20-30 वर्ष इथं खड्डाच पडला नाही. तर ही सगळी कामं ज्यांच्या काळात झाली, वाजपेयींच्या सरकारच्या काळामध्ये नितीन गडकरी महाराष्ट्रात मंत्री असताना ही कामं झाली. त्याच काळामध्ये मुंबई पुणे महामार्गाचं सुद्धा काम झालं होतं. त्यावेळेस नेमकी परिस्थिती काय होती, त्यावेळेस जे काय आता फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो आहे आणि तिथे अशा पद्धतीचं आधी खड्डे झाले आणि नंतर आज हा अपघात होताच राहिला आहे. थोडक्यात अशा पद्धतीचं सगळं स्वरूप दिसतं आहे. द्रुतगती मार्गाच्या वेळेस नितीन गडकरी कशा पद्धतीने हे सगळं प्लॅनिंग करत होते आणि त्यासाठी त्यांना कुठले क्रांतिकारी निर्णय घ्यावे लागले या संदर्भात पण थोडी माहिती ती ऋषिकेश सांगेल. आपण जो आत्ताचा मुंबई पुणे एक्सप्रेसवे बघतो, ज्याला यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग असं नाव आहे, साधारण मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या काळामध्ये हा प्रकल्प सुरू झाला. नितीन गडकरी तेव्हा महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यांच्याकडे रस्ते बांधण्याचं डिपार्टमेंट होतं. तर आधी जेव्हा या रस्त्याची आयडिया आली तर त्यानंतर या रस्त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या. तर ती निविदा अंबानींनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजनी ती भरली होती निविदा. पण त्या निविदेचं जी रक्कम होती ती खूप जास्त होती, त्यामुळे गडकरींनी ती निविदा रद्द करून म्हणजे ती निविदा रद्द करायला सुद्धा त्यांनी बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी या सगळ्यांकडे हट्ट धरला होता की ही निविदा आपण रद्द करूया, यापेक्षा कमी खर्चात आपण हा रस्ता बांधू शकतो, आपण या महाराष्ट्र सरकारमार्फत हा रस्ता आपण बांधू शकतो असं त्यांनी पटवून दिलं. त्यानंतर ती निविदा रद्द केली आणि त्या महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक विकास महामंडळ जे MSRDC म्हणून ओळखलं जातं त्या MSRDCची स्थापना झाली. बाजारातून पैसे उचलण्यात आले आणि राज्य सरकारने तो रस्ता पूर्ण केला, मुंबई पुणे एक्सप्रेसवे. त्यानंतर जो घाट आहे किंवा घाट सेक्शन आहे तो करण्यासाठी मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट पुढे आणला गेला. पण त्या मिसिंग लिंकच्या प्रोजेक्टला सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतले होते. ते नेमके काय आहेत ते ओंकार सांगेल. मला वाटतं 2013ची ही गोष्ट आहे. त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यांच्यासमोर हा प्रस्ताव आणला गेला होता पण त्यांनी ती नाकारला. त्याचे जवळपास सुरक्षिततेच्या बाबतीत 13 गंभीर मुद्दे त्यांनी समोर आणले होते, ज्याच्यामध्ये लोणावळा धरणाजवळील संरेखन असेल, बोगद्यांची सुरक्षितताचा विषय असेल, भूगर्भीय स्थिरता असेल किंवा इतर काही तांत्रिक जे मुद्दे आहेत, या सगळ्या तांत्रिक मुद्द्याचा विचार करून त्यांनी हा प्रस्ताव नाकारलेला होता आणि मिसिंग लिंक बनवायचा नाही असं त्यांनी ठरवलेलं होतं. परंतु देवेंद्र फडणवीस पुढे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या काळामध्ये ते सगळे प्रस्ताव पार झाले आणि आत्ता आपल्याला परिस्थिती अशी दिसते की पहिल्याच पावसामध्ये या मिसिंग लिंकवरती खड्डे पडले. त्याच्या पाठोपाठ लागलीच सगळा मलबा ते रस्त्यावर पडला, ते मिसिंग लिंक सगळा बंद पडला. ह्याच्यावर स्टेटमेंट देताना राजकीय नेते किंवा मुख्यमंत्री असतील
हे म्हणतायत की हा सगळा टेस्टिंगचा विषय आहे, पहिल्या पावसामध्ये ही टेस्टिंग, म्हणजे मिसिंग लिंक सारखा प्रोजेक्ट तुम्ही टेस्टिंगसाठी बनवताय का? हा मुद्दा गाडीवर पडला असता तर मोठी हानी झाली. जवळजवळ 100 टन मलबा मिसिंग लिंकवरती पडला आहे. कनेक्ट तुटला अक्षरशः मुंबई पुण्याचा सगळा, पूर्ण लेन बंद झाल्या त्या. आणि याच्यावर सगळं चाललंय की हे टेस्टिंग आहे, ही पहिला पाऊस आहे, पहिल्या पावसात पडतं. आणि जे आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये नोंदवले गेले तेच बराबर या ठिकाणी होत आहेत. डोंगर कोसळतोय, दरड त्या ठिकाणी कोसळते, खड्डे पडत आहेत. आणि याच सगळ्या गोष्टीमुळं हे मिसिंग लिंकला त्यावेळेस तो प्रस्ताव नाकारला गेला होता, जो देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये तो मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे जी काय परिस्थिती घडली आहे त्या स्थितीला हाताळण्यासाठी तुमच्याकडे तेवढी कार्यक्षम यंत्रणा देखील आज दिसून येत नाही आहे. म्हणजे झालाय, मलबा पडलाय, तो 2 तासात हटवलाय, अशी यंत्रणासुद्धा सरकारकडे अद्याप नाही आहे. ही आत्ताची गोष्ट नाही, मागच्या 50-60 वर्षामधली ही सगळी गोष्ट आहे. मुंबईचा विषय असेल, ह्या रस्त्यांचा असेल, म्हणजे जुना मुंबई पुणे एक्सप्रेसवे बंद पडला, मिसिंग लिंक बंद पडली. तिसरा जो रस्ता आहे तामिनी घाटवाला, तो रस्ता खचलेला आहे. म्हणजे माणसाने जायचं मुंबईला तर कसं जायचं, रेल्वे बंद पडली आहे, महालक्ष्मी एक्सप्रेस असेल किंवा त्या पुण्यापर्यंत ते पण बंद झालेले आहेत. म्हणजे माणसाला जायचं का नाही हाही प्रश्न पडतोय. आंतरराष्ट्रीय शहरं सध्या कनेक्ट आहेत, ते तुटलेले आहेत. आणि अशी सगळी परिस्थिती असताना आपल्याकडं यंत्रणा नाही आहे एवढी की ताबडतोब हे सगळं काढून तात्काळ रस्ते चालू करता येतील. मला वाटतं हे एका सरकारला नाही तर सगळ्यांचंच फेल्युअर आहे. मिसिंग तू जसं म्हटलास की देवेंद्र फडणवीस म्हणतात की हे टेस्टिंग आहे. मिसिंग लिंकवरचा आपण पहिला पाऊस हा समजू शकतो, पण मुंबईसाठी तर हा पहिला पाऊस नाहीये. मुंबई मागच्या 60 वर्षात मुंबईत दरवर्षी पाऊस पडतो, दरवर्षी मुंबई तुंबते. मुंबईत जे मगाशी मी सांगितलं की ड्रेनेज सिस्टीम ही दर तासाला 25 मिलीमीटर पाऊस जिरवेल अशी ती ड्रेनेज सिस्टीम आहे. पण आता एका तासात मुंबईत 100 ते 120 मिलीमीटर पाऊस पडतो. ह्याच्यावरती कुठल्या सरकारने काहीतरी विचार करणं गरजेचं आहे. असाच एक इंटरेस्टिंग टेक राज ठाकरेचा पण आहे, तो काय नेमकं राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी एका सभेमध्ये एक वाक्य वापरलं होतं. ते फार महत्त्वाचं होतं की मुंबई बर्बाद व्हायला काही काळ गेला, परंतु पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. या वाक्याकडं आत्ता त्याची जाणीव आपल्याला व्हायला लागलेली की छोटे छोटे एका पावसामुळे जर संपूर्ण शहर, पुणे शहर जे मुंबईनंतरचं सर्वात मोठं शहर किंवा आर्थिकदृष्ट्या किंवा एक व्यावसायिकदृष्ट्या किंवा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे, त्या शहरामध्ये जर मुंबईसारखी अवस्था व्हायला लागली, त्या रस्त्यावरती पाणी तुंबायला लागलं, म्हणजे वाहन अडकून पडायला लागली, झाडपडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्या, तर इथली सर्वसामान्य जनतासुद्धा म्हणजे त्यांचा पण सगळ्या गोष्टीने प्रश्न निर्माण होणार आहे. आणि राज ठाकरेंनी हे कारण म्हणजे सभेमध्ये जरी हे वाक्य बोललं असलं तर त्याच्या पाठीमागचा उद्देश खूप मोठा होता. कारण की आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये IT क्षेत्र झपाट्याने वाढलं होतं, त्यानिमित्ताने पुणे शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढतं आहे. परंतु या दृष्टीने आपण असं जर पाहिलं तर 2-3 वर्षामध्ये अनेक गावं जे पुण्याबाहेर होते ते पुणे महानगरपालिकेमध्ये महापालिकेने म्हणजे हे केलं, रूपांतरित केले होते किंवा घेतले होते. परंतु त्या गावामधून येणारा टॅक्स महापालिकेला घेता येतोय, परंतु त्या गावामध्ये सुद्धा कुठल्या विकासाच्या गोष्टी झाल्यात का, तिथल्या नागरी सुविधा वेळेत पोहोचतात का तिथपर्यंत, तिथल्या नागरिकांपर्यंत, तर नाही पोहोचत आहे. म्हणजे कुठेतरी विकासाला म्हणजे महापालिका असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल यांच्याकडून विकासाच्या बाबतीत कुठेतरी म्हणजे कमी पडताना दिसून येत आहेत. आणि तसं जर पाहिलं तर आत्ता आपण पाहिलं की संपूर्ण शहरामध्ये आपण जर पाहिलं तर सिमेंटच्या रस्त्याकडे जास्त म्हणजे यंत्रणांचा कल दिसतोय. आणि या सिमेंटच्या यंत्रणामुळे या रस्त्यामुळे काय होतं आहे की पाणी जायला व्यवस्थित वाट किंवा मार्ग दिसून म्हणजे निर्माण होत नाही आणि ते पाणी तसंच तिथे साचून राहत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्या रस्त्यावर म्हणजे रस्ते खड्डे पडणं असो किंवा तिथे म्हणजे वाहन अडकून पडणं असो, एका पावसामुळे एवढी यंत्रणा हातबल होऊ शकते का, तर नाही होऊ शकत. परंतु आपण सुद्धा काही गोष्टींचा बारकाईने विचार केला पाहिजे की विकास आपण जे म्हणतो ते विकास नेमका कुठल्या दिशेने चालला आहे ते पण आपण पाहिलं पाहिजे. कारण कसं आहे की झाडं, आपण परवा दिवशी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता की डिव्हायडरवरती जे महापालिकेने झाडं लावलेले आहेत त्या झाडांना पाणी एक टँकर घालत होता, भर पावसात घालत होता.
म्हणजे महापालिका असं एक असं काम करू शकते, चमत्कारिक काम करू शकते की पाऊस पडत असताना ते टँकरने तिथं झाडांना पाणी घालतात. परंतु ज्या ठिकाणी पाणी तुंबतंय ते पाणी काढण्यासाठी जर महापालिकेने काही कष्ट घेतले असते तर निश्चितपणे ही वेळ आली नसती. परंतु हे आपण जे चित्र पाहिलं आणि त्यात म्हणजे हवामान विभागाने सुद्धा काही मुद्दे मांडले होते की जे कमी दाबाचे उच्च दाबाचे जे पट्टे आहेत जे अरबी समुद्रातून निर्माण होत आहेत त्याच्यामुळे सुद्धा हा पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे किंवा अतिवृष्टी किंवा धोकादायक पाऊस पडण्याचं प्रमाण हे जे आहे त्याच्या पाठीमागचं ते एक महत्त्वाचं कारण आहे. किंवा आपण जर पाहिलं तर डोंगर फोडले जात आहेत किंवा मोठे मोठे ज्या हे आहेत टेकड्या आहेत त्या टेकड्यामध्ये सुद्धा अतिक्रमण कुठंतरी दिसून येतात. या गोष्टीचा परिणाम नकळतपणे हवामान विभागाने सुद्धा नोंदवला होता आणि त्याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करत विकासाच्या नावाखाली नुसते आपण सिमेंटचे जंगलं उभं करत आहोत असं मला वाटतंय. आणि एकंदर राजकीय नैराश्य या गोष्टीचं दिसून येतं की आता अंधेरीचा सबवे कित्येक वर्षांपासून पाण्याखाली आहे, तो पाण्याच खाली आहे नाही का. झाडं तुमच्यासमोर पडतायत, तुमची कार नशिबाने तिथनं पास झाली ज्यावेळेस मिसिंग लिंकचा तोवरचा एंट्रन्सवरचा सगळ्या गोष्टी पडल्या, तर माणूस जिवंत आहे त्या रस्त्यांवर हे फक्त त्याच्या नशिबाने आहे. मात्र टॅक्स घेण्याबाबतीत कसलीही सूट नाही आहे. तिथं तुमचं नशीब नाही चालत, तिथं तुमच्या प्रत्येकाकडनं टॅक्स घेतला जातो. तर ही नेमकं एक राजकीय नैराश्य आहे सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याबद्दल. आणि मला वाटतं इथून पुढे आपण मतदान देताना या गोष्टींचा नक्की विचार केला पाहिजे. याबद्दल नेहमी काय होतं तुम्हाला माहिती आहे, आपण अल्टरनेट डे न्यूजरूम डिस्कशन करत असतो. अशाच माहितीपर व्हिडिओसाठी सरकारनामा बघत राहा.